आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं पण अशी कशी वाचली शिवा? हातातोंडाशी आलेला घास केला रे। अशी छान त्या कठड्याच्या टोकापर्यंत आली होती, नेमकी ती सीताई तडमडली। मग तूच ढकलायचं ना तिला, कुणालाही कळलं नसतं। डोक्यावर पडलायस का तू? हा तू तू तुझं डोकं चालवू नको रे बाबा। करते काय करायचं ते बरोबर करते सगळं। तुला खूप घाई झाली आहे। आई हे बघ, माझी ना एवढीच इच्छा आहे की शिवाचा पत्ता लवकरात लवकर कट व्हावा, म्हणजे आपल्यासाठी सगळे दरवाजे उघडे राहतील। होणार होणार सगळं होणार। आई मला ना एक आयडिया सुचली आहे। काही कामाची नसणारच आहे, पण बोल। ती तू ऐक तरी ना। बरं बोल। हा, हे बघ, तू ते शिवाला प्रसादामधून गुंगीचं औषध देतेस ना, त्याचं प्रमाण आपण वाढवलं तर शिवा लवकर। म्हटलं होतं ना काही कामाची नसणारी आयडिया। अरे त्या प्रसादामुळे ती मेली तर तो प्रसाद कोण खाऊ घालत होतं? शांताबाई। अडकलो ना आपण। हा म्हणून मी तुला म्हणते, तू ना काही करू नकोस, मी बरोबर सगळं करतेय, तू शांत राहा। शांताबाई आहे ना प्रत्येक काम शांततेत करते। तुझ्यासारखं नाहीये अति घाई संकटात नाही। वाचतोस ना ठिकठिकाणी असतं ना लिहिलेलं। हो 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 हो। फक्त एका गोष्टीची खात्री करायला हवी। आता कोणत्या? ती शिवाय ना या दुःखात अशी बुडून गेली पाहिजे। या दुःखात तिला बाहेरच येऊ द्यायचं नाही, म्हणजे मग तो प्रसाद खाऊ घालण्याच्या निमित्ताने हळूहळू हळूहळू तिला त्या प्रसादातून गुंगीचं औषध देता येईल आपल्याला। एकदम मारून टाकायची नाही तिला, कळलं? हळूहळू हळूहळू द्यायचं, म्हणजे आपल्यावर कुणाला संशय येणार नाही। कळतंय का? करेक्ट, असंच करूया। हे बघ, ती जास्तीत जास्त दुःखात कशी राहील हे आम्ही बघतो, तू फक्त रेडी राहा। आम्ही म्हणजे? कीर्तीला सांगितलंयस का तू? ए बाबा, सकाळी ती काहीतरी बोलत होती, मी नीट ऐकलं नाही। नाही नाही नाही, अगं मी तिला नाही सांगितलंय आणि सांगणारही नाही। आम्ही म्हणजे मी स्वतःला आदरार्थी असं संबोधलं, पण अगं नाही तिला सांगणार, आणि जरी सांगितलं तरी तुला विचारून मगच सांगितलं झालं। तिला सांगायचंच नाहीये, हा मुद्दा आहे की नाही? काही झालं तरी देसाई आहे की नाही ती? ती मोती खाईल आणि आपल्याला भारी पडेल, कळतंय का? अगं पण तुझ्या लक्षात येतंय का, आज तिच्या नकळत का होईना तिने आपल्याला मदत नाही का केली? अरे हे बघ, ती मदत करो नाही तर न करो, तिच्यापासून ही गोष्ट लपवायची, एवढं लक्षात ठेव। ओके ओके। आणि आता निघित नाही तर प्रवचन भजन चाललंय, निघ चल 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 निघ। आई तू पण त्या कीर्तीसारखी वचवच करू नकोस हा, ती पण करते, तू आता करायला लागली। ए बाबा तू जा ना, निघ ना, कोणी बघितलं तर किती वांदे होतील। पण ते ठरलं, हो जातो।